प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रभूला महिमा असो. परमेश्वर को महिमा हो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात तुम्हाला कृपा आणि शांती असो. और यीशु मसीह के नाम से आपको अनुग्रह और शांति प्राप्त हो. गेले दिवस तुम्ही ऐकलं, और गए दिनों में आपने सुना विश्वासाशिवाय कार्य होत नाही कि विश्वास के बिना कार्य ये अधूरा है. आणि विश्वास असेल तरच फल प्राप्ती होते. और अगर विश्वास है तो फल भी होगा. येशू ख्रिस्ताच्या वचनात राहिल्यानेच आम्ही फल देऊ शकतो. और मसीह के वचन में रहने से ही हम फल ला सकते आणि हैं. ख्रिस्ताला फलाची अपेक्षा आहे. और यीशु मसीह फल की उम्मीद रखता है तो आम्हाकडून अपेक्षा करतोय और हमसे उम्मीद रखता है अशासाठी की विश्वासाने मी चांगलं फल द्यावं. ताकि हम विश्वास से अच्छा फल लेकर ते आए असं असावं, वचनाप्रमाणे टिकाऊ असावं. और वचन के अनुसार वो टिकने वाला फल म्हणून हो. परमेश्वर उत्तम आहे. क्योंकि परमेश्वर उत्तम है तो या दिवसात आम्हाला तयार करत आहे और इन दिनों में हमें तैयार करता है. आणि या दिवसामध्ये आम्ही पाहणार आहोत और इन दिनों में हम देखेंगे याजकाचं महत्त्व काय, कि याजक का महत्व क्या है. या आपण वचनातून पाहूया. आइए हम वचन से देखते हैं. दुसरा इतिहास 29:11. दूसरा इतिहास उसकी 29वां अध्याय और 11वीं आयत. माझ्या मुलांनो, आता उपेक्षा करू नका, कारण यहोवाने तुम्हाला त्याची सेवा करायला आणि तुम्ही त्याच्यापुढे उभे राहावे व त्याची सेवक होऊन धूप जालावा म्हणून निवडलेला आहे. हे मेरे बेटो, ढिलाई ना करो. देखो यहोवा ने अपने सम्मुख खड़े रहने और अपनी सेवा टहल करने और अपने टहलुए और धूप जलाने वाले का काम करने के लिए तुम ही को चुन लिया है. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आमेन. या वचनात आम्हाला पाहायला मिळतंय, और इस वचन में हम ये देख सकते हे हैं जुन्या करारामध्ये वचन आहे. कि पुराने नियम का ये वचन है. इथं परमेश्वराची आज्ञा आहे. यहाँ पे परमेश्वर की आज्ञा है. जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्या लोकांसाठी ही आज्ञा आहे. और जो उस पर विश्वास करते हैं उनके लिए ये आज्ञा है हे मुलांनो, उपेक्षा करू नका. कि हे मेरे बच्चों बेटों, ढिलाई ना करो. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराची इच्छा आहे की त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांनी त्याची सेवा करावी. और परमेश्वर चाहता है कि जो उस पर विश्वास करते हैं वो उसकी सेवा करें त्याचं याजक पण त्यांनी करावं. और वो याजक की सेवा करे. हालेलुया. हालेलुया. हे याजक पण करण्यासाठी परमेश्वर आपल्या लोकांना बोलवत आहे. और याजक की सेवा करने के लिए परमेश्वर सारे लोगों को बुलाता है. इस्रायल लोकांसाठी ही आज्ञा आहे की तुमची मुलं यहोवासाठी वेगळी केली जावी. और इज़राइल लोगों के लिए ये आज्ञा है कि तुम्हारे बेटों को यहोवा के लिए अलग करो. हालेलुया. आमेन. पण परमेश्वराच्या वचनाप्रमाणे यहोवा समोर याजक पण करण्यासाठी परमेश्वर बोलवणं करतोय. लेकिन वचन के अनुसार यहोवा के सामने याजक की सेवा करने के लिए परमेश्वर बुला रहा है. हालेलुया. हालेलुया. ही आज्ञा फक्त जुन्या कराराच्या लोकांसाठी नव्हती. और ये आज्ञा सिर्फ पुराने नियम वाले लोगों के लिए नहीं थी. आज जो कोणी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याच्यासाठी ही आज्ञा आहे. और जो कोई आज यीशु पे विश्वास करता है उनके लिए ये आज्ञा है. हालेलुया. हालेलुया. माझ्या मुला, उपेक्षा करू नको याचा अर्थ आहे नजर चूक करू नकोस. ढिलाई मत करो, इसका मतलब है कि लापरवाही मत करो. हालेलुया. हालेलुया. ही आज्ञा आहे परमेश्वराची. ये आज्ञा है परमेश्वर की. जे लोक याजकपणावर होते, और जो लोग याजक थे परमेश्वराची आज्ञा ते काटोकाट पाळत होते. वो परमेश्वर की आज्ञाओं को पूर्ण रीति से मानते थे. पण जुन्या करारामध्ये आणखी एक गोष्ट पाहायला भेटते. लेकिन पुराने नियम में एक और बात हम देख सकते हैं. निर्गम 28:1 मध्ये और निर्गम 28:1 में लिखा है केवळ अहोरानाचंच घराणं याजकाची सेवा करू शकत होते. कि अहरोन का जो परिवार है, जो खानदान है, वही सिर्फ याजक की सेवा कर सकते थे. पण नवीन करारामध्ये तसं नाही आहे. लेकिन नए नियम में ऐसा नहीं है. जो येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तो याजक पण करू शकतो. जो यीशु मसीह पे विश्वास करते हैं वो सारे याजक की सेवा कर सकते हैं. हालेलुया. Amen. हे याजक पण जिम्मेदारीचं काम आहे. और याजक का कार्य जिम्मेदारी का कार्य है. हे यहोवाच्या सानिध्यात त्याच्या आज्ञा पालन करत आम्हाला याजक पण करायचंय. और यहोवा की उपस्थिति में उसकी आज्ञाओं को मानकर हमें याजक की सेवा करनी है. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. याजक लोक जे होते, यहोवाची जी अधीनता आहे आणि यहोवाची जी व्यवस्था आहे त्याच्या अधीन राहून देवाची सेवा करत होते. और जो याजक थे वो परमेश्वर के सारे नियमों को मान करके और अधीनता में रहकर सेवकाई कर रहे थे. हालेलुया. हालेलुया. याजकाचं महत्त्व काय आहे? और याजक का महत्व क्या है? त्या दिवसामध्ये जुन्या करारामध्ये याजकाचं महत्त्व खूप होतं.
और पुराने नियम में याजक को बहुत सारा महत्व था। हालेलुया. हालेलुया. या नवीन करारामध्ये देखील जो विश्वास ठेवतो त्याच्यासाठी याजक पण आज तयार आहे. और जो नए नियम में जो कोई विश्वास करता है उसके लिए भी याजक की सेवा तैयार है। हालेलुया. ही हालेलुया. याजकपणाची भूमिका खूप गंभीर आहे. और ये जो कार्य है, ये जो सेवकाई है, वो बहुत गंभीर है। कारण मी देवाच्या वचनात ऐकलं क्योंकि हम वचन में हमने सुना की यहोवांसाठी आम्हाला वेगळं केलं गेलेलं आहे. कि यहोवा के लिए हमें अलग कर दिया गया है। हालेलुया. हालेलुया. ही यहोवाची निवड आहे. ये यहोवा ने चुना है। जो विश्वास ठेवतो येशू ख्रिस्तावर त्याची निवड परमेश्वर करतो. जो यीशु पे विश्वास करता है उन सारों को परमेश्वर चुन लेता है। हालेलुया. हालेलुया. प्रभूची स्तुती हो. परमेश्वर को आज धन्यवाद हो। परमेश्वर आम्हाला याजक होण्यासाठी बोलवत आहे. और आज परमेश्वर हमें याजक होने के लिए बुला रहा है। जरी तुम्ही याजक आहात और अगर आप याजक हो पण याजकपणाला किती महत्व देत आहात. लेकिन उस स्थान को कैसा महत्व देते हो। हालेलुया. हालेलुया। जुन्या करारामध्ये याजक जे स्थान आहे त्या स्थानाला खूप महत्व आहे. पुराने नियम में याजक का जो स्थान था वो बहुत महत्वपूर्ण था। याजक लोक इस्रायल लोकांकडून परमेश्वराकडे जात होते. और याजक जो है इज़राइल की ओर से, इज़राइल के लोगों की ओर से परमेश्वर की उपस्थिति में जाते थे। हालेलुया. हालेलुया. अशासाठी की यहोवाकडून संदेश त्यांनी आणावा आणि इस्रायल लोकांना सांगावा. ताकि वो यहोवा परमेश्वर से बातें सुने, संदेश को सुने और इज़राइल लोगों तक पहुंचा सके। हालेलुया. हालेलुया. हे संदेश वाहकाचं काम हे याजक करत होते. और एक संदेश लेकर जाने का काम वो करते थे। हालेलुया. हालेलुया. ही सेवा फार गंभीर होती. और ये सेवकाई बहुत गंभीर थी। जर यहोवाने यज्ञ मान्य केला नाही तर याजकाला आपला जीवही गमावा लागे. और अगर परमेश्वर ने उस बलिदान का स्वीकार नहीं किया तो उस समय ये हो सकता था कि याजक की जान चले जाए। हालेलुया. हालेलुया. पण नवीन करारामध्ये तसं नाहीये. लेकिन नए नियम में ऐसा नहीं है। हालेलुया. नवीन करारामध्ये मरण होतं ते आत्मिक मरण होते. और नए नियम में जो मृत्यू है वो आत्मिक मृत्यू होता है। हालेलुया. हालेलुया. आज परमेश्वर याजकांना बोलवत आहे. तुम्ही आत्मिक मरणात न राहावं म्हणून परमेश्वर याजकपणासाठी पुन्हा बोलवत आहे. और हम लोग आत्मिक रीति से मरे हुए ना रहे, इसलिए परमेश्वर हर एक व्यक्ति को याजक की सेवकाई करने के लिए बुला रहा है। पण इब्री लोकांच्या पत्रामध्ये पाहतोय हम इब्रानियों की पत्री में देखते हैं 11व्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळेल और 11वें अध्याय में हम देख सकते हैं। आमच्या वडील वर्गांविषयी चांगलं लिहिलेलं आहे. और जो बुजुर्ग हैं उनके बारे में अच्छी बातें लिखी है। त्याने विश्वासाने चांगलं याजकपण केलं. और उन्होंने विश्वास से अच्छी याजकीय सेवा की त्याने विश्वासाने देवाला संतोषविले. और विश्वास से परमेश्वर को खुश किया। इब्री 11:6 मध्ये हे वचन आहे. और इब्रानियों की पत्री 11:6 में ये लिखा प्रेज है। लो. हे याजक पण त्यांनी बहुरीत्या चांगल्या रीतीने केलं. और याजकीय सेवा बहुत अच्छी तरह से उन्होंने की। हालेलुया. त्यांच्या याजकपणाला परमेश्वराने उत्तर दिलं. और उनकी सेवकाई को परमेश्वर ने जवाब दिया। आजचा याजक जर चांगल्या तऱ्हेने परमेश्वराच्या नियमाप्रमाणे चालेल और अगर आज याजक परमेश्वर के नियम के अनुसार चलते हैं तर देवाची वाणी ऐकायला काही कठीण जाणार नाही. परमेश्वर की आवाज को सुनने में कोई कठिनाई नहीं एक होगी। याजकाला सेवा करायला काही कठीण जाणार नाही. और सेवकाई करने में कोई कठिनाई ही होगी। परमेश्वराची योजना आहे ये परमेश्वर की योजना है की आम्ही आत्मिक यज्ञ अर्पण करावं. कि हम आत्मिक रीति से बलिदान चढ़ाएं। हालेलुया. हालेलुया। इब्री लोकांच्या पत्रामध्ये 9व्या अध्याय आणि 6-7 मध्ये जर पाहिलं और इब्रानियों की पत्री 9वें अध्याय में 6 और 7 में अगर हम देखें, पहिल्या मंडपामध्ये याजक नेहमी जात असत. और पहले मंडप में याजक हमेशा जाते थे, पण दुसऱ्या मंडपामध्ये लेकिन दूसरी मंडप में याजक वर्षाला एकदाच जायचे. वो साल में सिर्फ एक ही बार जाते थे। प्रेज द लॉर्ड. हालेलुया। पण इथं पाहायला मी तर देवाच्या वचनाने लेकिन वचन में हम देख सकते हैं की आमच्या पुढे जो गेला तो प्रमुख याजक झाला. और हमारे आगे जो गया वो मुख्य याजक बना। हालेलुया. हालेलुया। तो ख्रिस्त प्रभु आहे. और वो यीशु मसीह है। तो आमच्या पुढे गेला. वो हमारे आगे निकल गया। तो मुख्य याजक आहे. और वो मुख्य याजक तो है। सर्वश्रेष्ठ याजक आहे. और सबसे श्रेष्ठ याजक वो है। अशा देवाने अशा ख्रिस्ताने आम्हाला याजक पण दिलेला और आहे. ऐसे परमेश्वर ने और ऐसे मसीह ने ये याजक की सेवा हमें दी है। हालेलुया. हालेलुया। येशू ख्रिस्ताच्या स्वतःच्या बलिदानाने मानव जातीसाठी मार्ग मोकला केला. और यीशु मसीह के बलिदान के द्वारा
मनुष्य जाति के लिए मार्ग को खोल दिया, अशासाठी जो कोणी विश्वास ठेवतो त्यांनी याजकपण करावं. ताकि जो कोई विश्वास करता है वो याजकीय सेवा करे. हालेलुया. हालेलुया. ज्याला परमेश्वर याजकीयासाठी नेमतो त्याला परमेश्वर पुरवठाही करतो. और जिसे परमेश्वर चुन लेता है याजकीय सेवा करने के लिए, उसके लिए उसकी जरूरतों को पूरा भी करता है. हालेलुया. हालेलुया. पण परमेश्वराची स्तुती असो, परमेश्वर को धन्यवाद तो हो. ख्रिस्त सर्वश्रेष्ठ याजक आहे. और वो मसीह सबसे बड़ा याजक है. सर्व नवीन कराराच्या लोकांसाठी मुख्य याजक येशू ख्रिस्तच आहे. और नए नियम के सारे लोगों के लिए जो मुख्य याजक है वो यीशु मसीह ही है. आणि नवीन कराराचा मुख्य धोंडा येशू ख्रिस्तच आहे. और नए नियम की जो महत्वपूर्ण चट्टान है वो यीशु मसीह है. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आमेन. नवीन करारासाठी येशू ख्रिस्त मरणाच्या द्वारे सर्व प्रायश्चित्त झालं. और यीशु मसीह की मृत्यु के द्वारा सारा प्रायश्चित हो चुका है. हालेलुया. आणि प्रायश्चित्तानंतर येशू ख्रिस्ताने जे याजक पण आम्हाला दिलेलं आहे. और प्रायश्चित के बाद जो याजक की सेवा दी है. हालेलुया. तर आपण पाहणार आहोत देवाच्या वचनात और हम देखें वचन से इब्री 7:12 मध्ये, इब्रानी की पत्री 7:12 में, तर याजक पण बदलले म्हणजे नियमशास्त्रही बदलले आवश्यकता आहे. क्योंकि जब याजक का पद बदला जाता है तो व्यवस्था का भी बदलना अवश्य है. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जुन्या कराराचे याजक बदलले पुराने नियम के याजक बदल गए आणि नवीन कराराचा याजकही बदलला. और नए नियम के याजक भी बदल गए. पण नवीन कराराचा याजक येशू ख्रिस्त मुख्य आहे, तो नेहमी राहणार आहे. लेकिन नए नियम में यीशु मसीह जो है वो मुख्य याजक है और वो हमेशा के लिए है. तो येशू ख्रिस्त काल आज सर्व काल सारखाच राहणार आहे. यीशु मसीह कल आज और युगान युग एक जैसा है. हालेलुया. हालेलुया. पृथ्वीवरचे याजक बदलले जातील, और इस दुनिया में जो याजक होते हैं वो बदलते जाते हैं, पण येशू ख्रिस्त जसा तर तसा राहील. लेकिन यीशु मसीह जैसा है वैसा ही तो है. मुख्य आहे, तो नेहमी राहणार. और वो मुख्य है और वो हमेशा रहेगा. तो नवीन कराराचा मुख्य याजक आहे. और नए नियम का मुख्य याजक वो है. सर्वात श्रेष्ठ परमेश्वर येशू ख्रिस्तच आहे. और सबसे श्रेष्ठ जो है यीशु मसीह ही है. हालेलुया. हालेलुया. पण परमेश्वराची स्तुती असो, परमेश्वर को धन्यवाद हो. ख्रिस्ताने आपलं याजक पण पूर्ण केलं. और यीशु मसीह ने अपनी याजक की सेवा पूरी की. जो विश्वास ठेवतो तो याजक पण करू शकतो. और जो विश्वास करता है वो याजकीय सेवा कर सकता है. या विश्वासाप्रमाणे आम्ही देवाजवळ ध्येयानं जाऊ शकतो. और विश्वास के अनुसार हम परमेश्वर के सामने धैर्य से जा सकते हैं. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे आमची पाप क्षमा झाली. और यीशु मसीह के लहू के द्वारा हमारे पापों की क्षमा हुई. शुद्ध केलं गेलं. हम शुद्ध हुए पापापासून आम्हाला सोडवलं गेलं. और पाप से हम मुक्त हुए. या वचनाप्रमाणे इस वचन के अनुसार जसं परमेश्वर पवित्र आहे जैसे परमेश्वर पवित्र है, तसं आम्हीही पवित्र असावं अशी आज्ञा दिली आहे. जैसे परमेश्वर पवित्र है वैसे हम भी पवित्र हो ऐसी आज्ञा है. असं लोकांसाठी आत्मिक सेवा आहे. विश्वासी लोगों के लिए आत्मिक सेवा है. रोमकराच्या पत्रामध्ये 12 अध्याय 1 वचन. और रोमियो की किताब 12:1 में लिखा है, जास्त भावानो मी देवाच्या करुणेमुळे तुम्हास विनंती करतो की तुम्ही आपली शरीरे जिवंत पवित्र देवाला आवडता यज्ञ अशी सादर करून द्यावी, ही तुमची आत्मिक सेवा आहे. इसलिए भाइयों मैं तुमसे परमेश्वर की दया स्मरण दिलाकर विनती करता हूँ कि अपने शरीरों को जीवित और पवित्र और परमेश्वर को भावता हुआ बलिदान करके चढ़ाओ. हालेलुया. यही तुम्हारी आत्मिक सेवा है. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर देवाचे लोक याजक लोकांसाठी कशी सेवा करावी याविषयी इथं लिहिलं गेलेलं और आहे. याजकों ने किस तरह की सेवा करनी चाहिए यहाँ पे लिखा है. याजकांचं कर्तव्य आहे की त्यांनी देवाला कसा यज्ञ सादर करून द्यावा. और याजकों ने परमेश्वर के सामने किस तरह का बलिदान चढ़ाना चाहिए ये लिखा है. प्रेज द लॉर्ड. ही आमची आत्मिक सेवा ये आहे. हमारी आत्मिक सेवा है. ही याजकांना लागू होते. और ये याजकों के लिए है. ही आत्मिक सेवेसाठी परमेश्वर आम्हाला आत्मिकरित्या तयार करतो. और आत्मिक सेवकाई करने के लिए परमेश्वर हमें आत्मा में तैयार कर रहा है. त्यासाठी देवाचं वचन असं म्हणतंय, और इसके लिए वचन यूं कहता है विश्वास वार्ता ऐकले नव्हतो, वार्ता ऐकणे ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे होते. कि विश्वास सुनने से और सुनना मसीह के वचन से होता है. याजकांना ऐकणंही गरजेचं आहे और याजकों को सुनना भी जरूरी है. आणि देवाच्या वचनाने मनन करणंही गरजेचं और आहे. वचन पे ध्यान लगाना भी जरूरी है. हे याजकाचं कर्तव्य आहे. ये याजकों का कार्य है. ही एक आत्मिक सेवा और आहे. ये एक आत्मिक सेवा है. त्यासाठी याजकाला तयार होणं गरजेचं आहे. और उसके लिए याजक को तैयार होना जरूरी है. हे अशासाठी की आत्मिक सेवा आम्ही अशा तऱ्हेने सादर करावी की देवाला मान्य हो. क्योंकि आत्मिक सेवा इस तरह से हम करें कि परमेश्वर उससे प्रसन्न हो, उसे मान ले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बाहेरील स्वरूपाला
ख्रिस्त मान देत नाही, बाहर से बाहर के रूप को मसीह जो है उसका मान नहीं देता है, पण आत्मिक सेवेला तो भरपूर मान देतो. लेकिन जो आत्मिक सेवा है उसे वो महत्व देता है. जसं आम्ही परमेश्वराच्या विश्वासाचा आदर करतो, जैसे हम परमेश्वर में विश्वास का आदर करते हैं, तसंच परमेश्वर आमच्या विश्वासाचा आदर करतो. वैसे परमेश्वर विश्वास का आदर करता है. जसं देवाने दिलेले याजकपणाचा आम्ही आदर करू, जैसे परमेश्वर ने हमें दिया हुआ याजकपन उसका हम आदर करेंगे, तर परमेश्वर आमच्या याजकपणाचा आदर करेल. तो परमेश्वर हमारी सेवा का आदर करेगा. हालेलुया. हालेलुया. हे देवाशी निगडीत नातेसंबंध आहे. और ये परमेश्वर से एक नजदीकी रिश्ता है, एक परमेश्वर आणि सेवकगण याचं आत्मिक मिलन आहे. और ये एक परमेश्वर और उसके सेवक उसका दोनों का एक मिलन है, ही आत्मिक सेवा आहे. और आत्मिक मिलन है और आत्मिक सेवा है. हालेलुया. हालेलुया. ही आम्हाला करायची आहे. ये हमें करना है, ही आज्ञा आहे. ये आज्ञा है, त्याचसाठी याजकपणावर आम्हाला ठेवलेलं आहे. और इसीलिए हमें इस सेवकाई में रखा है. आणि ही याजकाची सेवा फलदायी व्हावी म्हणून परमेश्वर आम्हाला आत्मिकरित्या तयार करतोय. और ये याजक की सेवकाई फलवंत हो, इसलिए आत्मिक रीति से वो हमें तैयार कर रहा है. हालेलुया. हालेलुया. विश्वास आहे पण फल नाही. विश्वास है लेकिन फल नहीं, याजक पण आहे पण याजकपणाची सेवा नाही. याजक है लेकिन सेवकाई नहीं. पण तुमच्या या दिवसामध्ये तुमच्या घरामध्ये तुम्ही स्वतः याजक आहात. और इन दिनों में तुम अपने घर के याजक हो. हालेलुया. हालेलुया. घरामध्ये जर 5 लोक आहेत तर 5 लोक तिथे विश्वास करतात ते याजक आहेत. और वहाँ पे अगर घर में 5 लोग हैं तो वो विश्वासु अगर है तो वो याजक है. हालेलुया. हालेलुया. प्रत्येकाचा यज्ञ ज्याने त्याने द्यावा लागतो. और हर एक व्यक्ति ने अपना अपना बलिदान चढ़ाना जरूरी है, प्रत्येकाला ज्याचं त्याचं याजक पण द्यावं लागेल. और हर एक को अपनी याजकीय सेवकाई करनी पड़ेगी. हालेलुया. हालेलुया. आणि जर सर एकत्र मिळतो सर याजक गण तेव्हा प्रभावी सेवा होते. जब हम मिलते हैं तो सारे याजक जब मिलते हैं तो एक प्रभावशाली सेवा होती है. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर आपल्या या दिवसामध्ये घरामध्ये कार्य करू इच्छितोय. और इन दिनों में परमेश्वर हमारे घरों में कार्य करना चाहता है. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Amen. जरी मंडळी चालू झाली और अगर कलीसिया शुरू भी हो तरी याजकपण जे आहे व्यवस्थेमध्ये आम्हाला याजकपण करावं लागेल. फिर भी एक व्यवस्था के अनुसार हमें ये सेवकाई करनी है. हालेलुया. हालेलुया. मंडळीच्या पुढे याजक जाऊ शकत नाही. कलीसिया के आगे याजक नहीं जा सकता. हालेलुया. हालेलुया. जरी भरपूर याजक असले और यदि बहुत सारे याजक हो तरी मंडळीच्या व्यवस्थेनेच आम्हाला चालावं लागेल. फिर भी कलीसिया की जो व्यवस्था है उसके अधीन होकर ही चलना है. मंडळी सोडून याजक पण करावं याची आज्ञा आम्ही देणार नाही. कलीसिया छोड़ करके अपना खुद का याजकीय सेवा शुरू करो ये हम नहीं कह रहे हैं. हालेलुया. हालेलुया. आम्हाला मंडळीच्या अधीन राहून सेवा कार्य करायचं आहे. लेकिन कलीसिया के अधीन रहकर याजकीय सेवा करनी है. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. Amen. म्हणून देवाने आम्हाला याजकपणासाठी निवडलेलं आहे. परमेश्वर ने हमें याजकीय सेवा के लिए बुलाया है. पण तुम्ही किती महत्व देता याजक पदाला. लेकिन तुम याजक के सेवा को कितना महत्व देते हो. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून परमेश्वरच्या लोकांनी ही आमची आत्मिक सेवा आहे. और परमेश्वर के लोगों ये हमारी आत्मिक सेवा है. परमेश्वराच्या दृष्टीने याजक पण महत्वाचा आहे. परमेश्वर की नजर से याजकीय सेवा महत्वपूर्ण है. पण आमच्या दृष्टीने याजक पण किती महत्वाचा आहे. लेकिन हमारी नजर से ये कितना महत्वपूर्ण है. हालेलुया. हालेलुया. ज्या याजकपणासाठी आम्ही काही मोल दिलं नाही, और जिस सेवा के लिए हमने कोई कीमत नहीं चुकाई, काही खर्च केला नाही, कोई खर्चा नहीं किया, पण ती आम्हाला परमेश्वरापासून याजक पण मिळालेला आहे. लेकिन परमेश्वर की ओर से हमने इस सेवकाई को पाया है. हालेलुया. हालेलुया. याला मी किती महत्व द्यायला पाहिजे. तो उसे हमने कितना महत्व देना जरूरी है. म्हणून आम्ही हे पाहत आहोत की याजकाचं महत्व काय. और ये हम देख रहे हैं कि एक याजक का महत्व क्या है. ज्या स्थानावर तुम्ही आहात त्याला किती महत्व देत आहात. जिस स्थान पे तुम आज खड़े हो उसको आप कितना महत्व देते हो. हे आम्हाला वरून आलेलं दान आहे. और ये ऊपर से आया हुआ वरदान है. हे लोकांपासून दिलेली सेवा नाहीये. ये किसी इंसान ने दी हुई सेवा नहीं है. हालेलुया. हालेलुया. की मृत मूर्तीपासून आलेली सेवा नाहीये. और मरे हुए मूर्तियों से आई हुई सेवा भी नहीं है. जो ख्रिस्त जिवंत होता आणि मेला आणि तिसऱ्या दिवशी जिवंत झाला त्याने आम्हाला दिलेली याजक सेवा आहे ही. और जो यीशु मसीह जो जिंदा था और मर गया और तीसरे दिन जी उठा उसने दी हुई ये याजकीय सेवा है. हालेलुया. हालेलुया.
पूर्वी आम्ही कुठे होतो आणि आता कुठे आहोत. पहले हम कहाँ थे और अब हम कहाँ हैं. हालेलुया. हालेलुया. एक उंच स्थानात ख्रिस्ताने आम्हाला याजक बनवलेला आहे. एक ऊंचे स्थान पर उसने हमें लाया है और याजक बनाया है. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर वरून पाहतो आणि खालूनही पाहतो. परमेश्वर ऊंचाई से भी हमें देखता है और नीचे से भी हमें देखता है. कारण यहोवाचे डोले मनुष्याच्या संतांना पाहत आहेत. क्योंकि परमेश्वर की आंखें मनुष्य संतान को देखती है. हालेलुया. हालेलुया. हे याजक पण परमेश्वरासाठी फार महत्वाचं आहे. और ये जो याजकीय सेवा है परमेश्वर की नज़र से बहुत महत्वपूर्ण है. आज आम्हीही या याजकपणाला महत्व द्यावं. और हमने भी इसे महत्व देना चाहिए. ज्या परमेश्वराने स्वतःच्या नावाला महत्व न देता स्वतःच्या वचनाला महत्व दिलं. जिस परमेश्वर ने खुद के नाम से ज्यादा अपने मुंह से निकले वचन को महत्व दिया. हालेलुया. हालेलुया. आमची लायकी नसताही परमेश्वराने आम्हाला याजक पण दिलं. हे मोठेपण परमेश्वराचं आहे. और हम लायक भी नहीं थे फिर भी परमेश्वर ने हमें याजक की सेवा दी. ये महान बात है, बड़ी बात है. हालेलुया. हालेलुया. हे याजक पण केवळ स्वतःसाठी नसावं तर दुसऱ्यांसाठीही याजक पण आम्ही करावं. और ये जो सेवा है खुद के लिए ना हो लेकिन औरों के लिए भी ये सेवा करना जरूरी है. हालेलुया. हालेलुया. हे याजक पण महत्वाचं आहे. और याजकीय सेवा महत्वपूर्ण है. म्हणून आज आम्ही याजकपणाला महत्व देऊया. और इसलिए हम इस याजकीय स्थान को महत्व दें. हालेलुया. हालेलुया. काही गोष्टी घडल्या आणि काही गोष्टी मुले याजकपणाला जरी तळा गेले असतील और कुछ बातों के कारण हो सकता है कि याजकीय सेवा टूट गई हो. तरी आज परमेश्वर माझ्या मुला तुला बोलवत आहे परमेश्वर. और फिर आज परमेश्वर फिर भी कहता है कि मेरे बेटे मेरी तरफ आ जाओ. हालेलुया. हालेलुया. तुझं याजकीय स्थान वाट बघतय. कि तुम्हारा जो याजकीय सेवा और जो स्थान है वो तुम्हारा इंतजार कर रहा है. हालेलुया. हालेलुया. प्रेज लॉर्ड. याजक पण किती महत्वाचं आहे. और ये कितना महत्वपूर्ण है. जसं आपल्याला कामही महत्वाचं आहे, जैसे काम भी महत्वपूर्ण है, कुटुंबही महत्वाचं आहे, परिवार भी महत्वपूर्ण है. पण त्याच्या आधी तू कोणाचा तरी याजक आहेस हे मात्र लक्षात ठेव. और इससे भी बढ़कर तुम किसी के याजक हो ये आपको ध्यान में रखना जरूरी है. हालेलुया. हालेलुया. पहिलं तू ज्याने तुला याजक पण दिलंय त्याचं पहिलं याजक पण पूर्ण कर. जिसने तुम्हें ये सेवा दी है उसकी जो सेवकाई है उसे पहले पूरा करो. नंतर तुझं कुटुंब, नंतर तुझं काम असणार आहे. और उसके बाद तुम्हारा परिवार और फिर तुम्हारा काम होगा. वचन असं म्हणतंय, वचन यूं कहता है पहिल्यानंतर राज्य आणि न्याय पण मिळालं झट. पहले तो उसके राज्य और धार्मिकता के पीछे लगो. त्यानंतर सर्व गोष्टी तुला प्राप्त होतील. और उसके बाद सारी बातें तुम्हें मिल जाएगी. का या वचनाप्रमाणे परमेश्वर खोटा बोललाय का? तो क्या परमेश्वर ने झूठ कहा है इस वचन में? नाही. नहीं. परमेश्वर कधीच खोटं बोलत नाही. परमेश्वर कभी भी झूठ नहीं बोलता. ज्या याजकपणावर त्यांनी नेमलेलं आहे तिथून तो पुरवठा पूर्ण करणारच. और जिस स्थान पे तुम्हें उसने रखा है उस स्थान की सारी जरूरतों को भी पूरा करेगा. हालेलुया. हालेलुया. याजक पण आणि परमेश्वर ह्याचं नातं स्वर्गीय गोष्टी वाढवणं आहे. और याजकीय सेवा और मसीह इन दोनों में एक रिश्ता है. हे दोघे मुली स्वर्गीय राज्य वाढवतात. और इन दोनों का जब रिश्ता बन जाता है तो स्वर्गीय राज्य बढ़ता है. हालेलुया. हालेलुया. ख्रिस्ताचं राज्य वाढावं म्हणून आम्हाला याजक पण दिलेलं आहे. मसीह का राज्य बढ़े इसलिए हमें याजकीय सेवा दी है. म्हणून योहान लिहितोय, इसे यूहन्ना कहता है मी कमी हो ख्रिस्त माझ्यामध्ये वाढो. कि मैं घटूं और मसीह मुझ में बढ़े. हालेलुया. हालेलुया. आम्ही आज काय फोकस करत आहोत? और आज हमारा ध्यान कहाँ है? आज आम्ही कुठे लक्ष केंद्रित करत आहोत? और हमारा ध्यान किस जगह पे है? जो मुख्य याजक आहे तो जो मुख्य याजक है उसकी तरफ त्याच्यावरच लक्ष लावा. उसी पर ध्यान दो. हालेलुया. हालेलुया. तिथूनच आम्ही याजक पण पृथ्वीवर पूर्ण करू शकतो. क्योंकि उस पे ध्यान देने के द्वारा ही हम हमारी सेवकाई को इस धरती पे पूरा कर सकते हैं. हालेलुया. हालेलुया. आमचं याजक पण किती महत्वाचं देवासाठी आहे हे आम्ही ओळखावं. और हमारी ये याजकीय सेवा परमेश्वर की नजर से कितनी महत्वपूर्ण है ये हमें जानना चाहिए. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर आम्हाला याजक म्हणून ओळखतोय. परमेश्वर हमें एक याजक करके पहचानता है. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक याजकाचे कपडे आमच्यामध्ये आहेत. और याजकीय वस्त्र उसने हमें पहना दिए. ते दिसत नाही वो दिखाई नहीं दे रहे पण आम्हावर याजकाचे कपडे आहेत. लेकिन याजकीय वस्त्र हम पहने हुए हैं. धन्य तो पुरुष जो आपले कपडे येशूच्या रक्तात नेहमी धुतो.
और धन्य है वो व्यक्ति जो अपने वस्त्र को यीशु के लहू में शुद्ध करता रहता है। हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अशा तऱ्हेने आम्ही आमची आत्मिक सेवा वाढवू शकतो. और इस ढंग से हम हमारी आत्मिक सेवा को बढ़ा सकते हैं। हालेलुया. हालेलुया. म्हणजे या आत्मिक सेवेवर आम्ही भर देत आहोत. और आत्मिक सेवकाई पे हम जोर दे रहे हैं। आत्मिक याजक पण नेहमी करावाची देवाची इच्छा आहे. और आत्मिक रीति से हम याजकीय सेवा करते रहे ऐसे परमेश्वर चाहता है। याजक पण हे आमच्या हानीचं नाहीये. और याजकीय सेवा हमारे हानि की नहीं है। हालेलुया. तर स्वर्गीय गोष्टी मिळवून आम्ही इतरांना स्वर्गीय राज्यामध्ये याजक बनवावं. लेकिन स्वर्गीय बातों को पाकर हम औरों को भी याजकीय सेवा में लाएं। हालेलुया. हालेलुया. हे कसं आहे की विश्वासानं फल देणं आहे ख्रिस्ताला. और इसी को कहते हैं कि विश्वास से यीशु मसीह के लिए फल लाना। हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे देवाच्या लोकांनो हे याजक पण किती महत्वाचं आहे. और परमेश्वर के लोगों ये याजकीय सेवा कितना महत्वपूर्ण है। खरे विश्वासू लोक जे आहेत ते लोक ख्रिस्तासाठी बांधील आहेत. और जो सच्चे विश्वासु हैं वो मसीह में बंधे हुए हैं। हालेलुया. पाहूया देवाच्या वचनात. वचन में देखते हैं। पहिला पेत्र त्याचा 2 अध्याय 4 वचन. पहला पत्रस 2 अध्याय और 4 आयत। जो जिवंत धोंडा मनुष्याकडून नाकारला खरा परंतु देवाच्या दृष्टीने निवडलेला व मौल्यवान आहे त्याकडे तुम्ही येऊन उसके पास आकर जिसे मनुष्य ने तो निकम्मा ठहराया परंतु परमेश्वर के निकट चुना हुआ और बहुमूल्य जीवता पत्थर है। तर प्रभूची स्तुती हो. परमेश्वर को धन्यवाद हो। या ठिकाणी देवाच्या दृष्टीने आम्ही निवडलेले यहाँ पे परमेश्वर की नजर से हम चुने हुए याजकपणासाठी मौल्यवान आहोत. और बहुमूल्य है। प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि याजक आम्ही आहोत. और एक याजक भी हम हैं। आम्ही बांधील आहोत. और हम बंधे हुए हैं कारण त्याच्याकडे येऊन आम्ही तारण स्वीकारलंय. क्योंकि उसके पास आकर हमने उद्धार को स्वीकारा। त्याच्याकडून येऊन याजक पण स्वीकारलंय. उसके पास आकर हमने याजकीय सेवा ली। हालेलुया. हे आम्हाला या वचनात पाहायला भेटेल. इस वचन में हम ये देख सकते हैं। 5वं वचन आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही स्वतः जिवंत धोंडा असल्याप्रमाणे आत्मिक मंदिर असे रचले जात आहात जे आत्मिक यज्ञ येशू ख्रिस्ताकडून देवाला स्वीकार असे योग्य वाटायला ते अर्पण्यासाठी तुम्ही पवित्र याजक वर्ग आहात. तुम भी आप जीवते पत्थरों के समान आत्मिक घर बनते जाते हो जिससे याजकों का पवित्र समाज बनकर ऐसे आत्मिक बलिदान चढ़ाओ जो यीशु मसीह के द्वारा परमेश्वर का ग्राह्य है। हालेलुया. हालेलुया. प्रत्येक विश्वासणारा याजक हर एक विश्वासु याजक पण करण्यासाठी ख्रिस्तामध्ये बांधील आहे. वो अपनी सेवकाई करने के लिए मसीह में बंधा हुआ है। हालेलुया. आमेन. प्रेज द लॉर्ड. आम्ही बांधील असल्या कारणाने आम्हाला याजक पण करणं गरजेचं आहे. और हम इसमें बंधे हैं इसे याजकीय सेवा करना जरूरी है। जर याजक पण करत नाही तर परमेश्वर ही जबरदस्ती करत नाही. अगर सेवा नहीं कर रहे हो तो परमेश्वर भी कोई आप पे जबरदस्ती नहीं करता। कारण आमचा परमेश्वर जबरदस्ती करणारा परमेश्वर क्योंकि नाही. हमारा परमेश्वर जो है वो जबरदस्ती नहीं करता। पण ज्याने वचन दिलं ज्याने विश्वासूपण दिलं लेकिन जिसने वचन दिया और विश्वासूपन दिया है तो याजक पण तुला पूर्ण करायला सामर्थ्य जरूर पुरवेल. तो अपनी याजकाई सेवा करने के लिए पूरा करने के लिए वो सामर्थ्य भी देगा। तुझं पाचारण ओळख अपने बुलाहट को पहचान ले आपलं सेवकाई समजून घे. और अपनी सेवा को समझ ले याजकपणाला महत्व दे. और याजकीय सेवा को महत्व दो। आज याजकपणासाठी परमेश्वर तुझी निवड करतोय. और आज याजकीय सेवा करने के लिए परमेश्वर आपको चुन रहा है। तुम्ही ऐकणाऱ्यांची निवड परमेश्वर करतोय. जो सुन रहे हो आपको वो चुन रहा है। तुमच्या जीवनामध्ये आत्मिक परिवर्तन येत आहे. और आपके जीवन में एक आत्मिक परिवर्तन आ रहा है। हालेलुया. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझ्या ज्या गोष्टी घडल्या त्या तुला आठवत आहेत. और जो जो बातें आपके जीवन में हुई आप जानते हो। कुठून तू याजक पण सोडलं हे तुला आता आठवत आहे. और कहाँ आपने आपकी सेवा छोड़ दी ये भी आपको याद आ रहा है। ख्रिस्त तुला ती आठवण करून देत नाही. परमेश्वर आपको ये याद नहीं दिला रहा है। पण तू याजकपणी होता आणि कुठून याजक सेवा सोडली यासाठी आज परमेश्वर तुला म्हणतो की आज याजकपणा करण्यासाठी तयार आहेस. और इसलिए आप परमेश्वर आपको बुला रहा है कि जो कुछ सेवा आप कर रहे हो कहाँ आपने उसे छोड़ दिया और क्यों छोड़ दिया। और आज तुम्हें उठकर परमेश्वर कहता है कि मेरे पास आ जाओ और सेवा के लिए तैयार हो जाओ। हालेलुया. हालेलुया. असे लोक आहेत जे आता ऐकत आहेत. ऐसे लोग हैं जो आज सुन रहे हैं। हालेलुया. आपल्या मनामध्ये या गोष्टी आहेत. आपके मन में कुछ बातें चल रही है। तू एक याजक आहेस. तुम एक याजक हो पण तुला आज परमेश्वर बोलवत आहे और आज परमेश्वर तुम्हें बुला रहा है याजकपणासाठी. सेवा करने के लिए। काय झालं ते आठवू नकोस. क्या हुआ उसे याद मत आता करो। समोरून तुला परमेश्वर बोलवत आहे. लेकिन परमेश्वर सामने से तुम्हें बुला रहा एक है। याजकपणाचा अभिषेक
अभिषेक तुझ्यावर येतो और आहे. याजकीय अभिषेक तुम पर आ रहा है हालेलुया. हालेलुया. तू आशीर्वादित होत और आहेस. आप आशीषित हो रहे हो तुझी याजकाची सेवा आशीर्वादित होत और आहे. आपकी जो सेवा है याजकीय सेवा आशीषित हो रही हा है परमेश्वरचा अभिषेक तुझ्यावर उतरत आहे. और परमेश्वर का अभिषेक तुम पर उतर रहा हे है स्वर्ग उघडले असताना एकत्र असताना ऐकत असताना और खुले स्वर्ग के आगे जब तुम सुन रहे हो हे याजकपणासाठी परमेश्वर तुला बोलवत आहे. तो परमेश्वर तुम्हें याजकीय सेवा के लिए बुला रहा है हालेलुया. Amen. तुझी आत्मिक सेवा वाढावी. और तुम्हारी आत्मिक सेवा बढ़े आत्मिक याजकपण वाढावं. आत्मिक याजकीय सेवा बढ़े आत्मिकरित्या याजक सेवा करावी. और आत्मिक रीति से आप बढ़े म्हणून तुझ्या मनात ज्या गोष्टी घडत आहेत जो तुम्हारी बातें मन में चल रही है आणि ज्या गोष्टीमध्ये तू पश्चाताप करत आहेस, और जिसके लिए तुम आज पश्चाताप कर रहे हो आज परमेश्वर तुला बोलवत आहे. परमेश्वर आपको बुला रहा तुझी आत्मिक सेवा वाट पाहत आहे. है और तुम्हारी आत्मिक सेवा तुम्हारा इंतजार कर रही है. विश्वास करतोस माझ्या मुला? क्या आप विश्वास कर रहे हो मेरे बेटे? हालेलुया. हालेलुया. परमेश्वर तुझ्याशी बोलतोय. परमेश्वर तुमसे बातें कर रहा है आज त्याची जर वाणी ऐकशील तर आपण हृदय कठोर करू नकोस. और आज अगर तुम उसकी आवाज को सुनते हो तो अपने दिलों को कठोर मत करो. याजकपणासाठी तुला परमेश्वर बोलवत आहे. याजकीय सेवा के लिए परमेश्वर आपको बुला रहा है. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तू बांधील होता आणि आताही याजकपणासाठी बांधील आहेस. और पहले भी बंधा हुआ था याजकीय सेवा करने के लिए, आज भी हो. देवाच्या दृष्टीने मौल्यवान आहेस. और परमेश्वर की नजर में बहुमूल्य हो याजकपणासाठी तू योग्य आहेस. और याजकीय सेवा करने के लिए योग्य हो. हालेलुया. Amen. तुझी विश्वासाची याजकाची सेवा पाहण्यासाठी ख्रिस्त आज तयार आहे. और तुम्हारे विश्वास के साथ इस सेवा में प्रवेश करना देखने के लिए परमेश्वर मसीह आज तैयार है. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून याजकपणाचं महत्त्व समजून घे. याजकीय सेवा को समझ लो. जरी तुझ्या दृष्टीने याजकपण महत्त्वाचं नसेल, और हो सकते तुम्हारी नजर में ये कोई बड़ी सेवा नहीं होगी, हालेलुया, पण परमेश्वराच्या दृष्टीने तू याजकच आहेस. लेकिन परमेश्वर की नजर से तुम एक याजक हो. हालेलुया. हालेलुया. याकोबासाठी 20 वर्ष वाट पाहिली. याकूब के लिए 20 साल इंतजार किया. हालेलुया. तुझ्यासाठी थोडका वेळ वाट पाहणारच परमेश्वर. तुम्हारे लिए भी वो इंतजार जरूर करेगा. हालेलुया. हालेलुया. आज याजकपणाचं वचन ऐकून, और आज इस याजकीय वचन को सुनकर परमेश्वर बोलवतं हे ऐकून परमेश्वर आपको बुला रहा है. ये सुनकर आपल्या मनाची तयारी कर अपने मन को तैयार कर आणि तुझं मन तयार होतंय और तुम्हारा मन तैयार हो रहा है. याजकपणासाठी. याजकीय सेवा के लिए तुझ्यामध्ये विश्वास उत्पन्न होतोय. विश्वास उत्पन्न हो रहा हा है तुझ्या मनात विश्वास येतोय और परमेश्वर का विश्वास तुम्हें आ रहा आणि है तू मनात म्हणत आहेस, और तुम दिल में कहते हो हा मी तयार आहे हाँ मैं तैयार हूँ याजकपणासाठी. याजकीय सेवा के लिए. हालेलुया. हालेलुया. हे उफलत्या पाण्याचा अभिषेक तुझ्यावर आहे. और ये उमड़ता हुआ पानी के झरने का अभिषेक तुम पर आ रहा है. हालेलुया. हालेलुया. शास्त्रात लिहिल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या तुझ्यातून वाहतील. और वचन में जैसे लिखा है कि उमड़ते पानी की नदियां तुम्हारे अंदर से बहेगी. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Amen. म्हणून ही कामगिरी दिलेली आहे याजकपणाची आम्हाला. और ये कार्य तुम्हें दिया है याजकीय सेवा का. हालेलुया. हे याजकपण आम्हाला व्यवस्थेच्या अधीन राहून करायचं आहे. और व्यवस्था के अधीन रहकर हमें सेवा करनी है. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून प्रभूची स्तुती हो. परमेश्वर को धन्यवाद. आमचा परमेश्वर चांगला आहे. हमारा परमेश्वर अच्छा तो है. सेवकाईसाठी बोलवतोय. वो सेवा करने के लिए बुलाता है. तुम्ही त्याचे लेकरही आहात आप उसकी संतान भी हो आणि ख्रिस्तात समोर वारिस देखील आहात. और यीशु के साथ वारिस भी हो. पण तू एक याजक पण ही आहेत हे मात्र विसरू नकोस. और ये मत भूलना कि तुम एक याजक भी हो. हालेलुया. वचनात पाहूया प्रकटीकरणाचं पुस्तक त्याचा 5वा अध्याय 10व वचन. प्रकाशित वाक्य किताब 5वां अध्याय 10वीं आयत हम देखते हैं. आणि तू आमच्या देवासाठी त्यांना राजे आणि याजक केला आहे आणि ते पृथ्वीवर राज्य करतील. और उन्हें हमारे परमेश्वर के लिए एक राज्य और याजक बनाया और वे पृथ्वी पर राज्य करते हैं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर या ठिकाणी ख्रिस्ताने आम्हाला याजक बनवलेलं आहे और यहाँ पे मसीह ने हमें याजक आणि बनाया राजेही बनवलेला आहे. और राजा भी बनाया है अशासाठी आपण सर्व याजक मिळून ख्रिस्ताची सेवा विश्वासानं करावी. ताकि हम सारे याजक मिलकर परमेश्वर की सेवा विश्वास से करें. जर सर्व याजक एकत्र मिळून सेवा करू अगर सब याजक एक साथ मिलकर सेवा करें तर ख्रिस्ताचं येणंही लवकर होईल. तो यीशु मसीह का आना भी जल्दी हो कारण जाएगा. सर्व याजक सुवार्ता सांगतील तर ख्रिस्ताचं येणं देखील लवकर होईल. क्योंकि सारे याजक अगर सुसमाचार फैलाएंगे तो मसीह का आना भी जल्दी होगा. हालेलुया. हालेलुया. पण आज परमेश्वर याजकाला च्या गोष्टीला किती महत्त्व द्यावं याविषयी आम्ही आज शिकलो. और आज हमने ये सीखा कि याजकीय सेवा को किस तरह से महत्व देना जरूरी है. हालेलुया. हालेलुया. या परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. परमेश्वर आपको आशीष दे. हालेलुया.
आमच्या स्वर्गातील पिता, आम्ही तुला धन्यवाद देत आहोत. येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात प्रार्थना करतोय. यावेळेला तुला धन्यवाद करतोय. या सुंदर वचनाच्या प्रकटीकरणासाठी तुला धन्यवाद. तुझ्या उपस्थितीत दिलेलं वचन आज तुझ्या लोकांच्या जीवनामध्ये जे याजक आहेत आणि आज याजकपणासाठी ज्यांना तू तयार केलं आहे त्यांच्या जीवनामध्ये या वचनाच्या द्वारे जी नवी आशा प्रभू येशू दिली आहेस त्याबद्दल तुला धन्यवाद करतोय. या वचनाच्या द्वारे ऐकणारे सारे कान, त्यांची मनं आज आशीर्वादित झालेत त्याबद्दल तुला धन्यवाद करतोय. आज पहिल्यांदा त्याचं राज्य आणि न्यायपण मिळवण्यासाठी आज त्यांना जो याजकपणाविषयी शिकवलं याबद्दल पिता आम्ही तुला धन्यवाद करत आहोत. केवळ आम्ही तुझेच राज्य गाजवावं, तुझ्या राज्यामध्ये सेवकाई करावी, याजकपण करावं म्हणून आज अनेक जे हे लोक व्हिडिओ ऐकतील पिता परमेश्वर, त्यांच्या जीवनामध्ये तू नवी आशा दिले हा विश्वास करतो परमेश्वर. येशू ख्रिस्ताच्या नामात हे वचन ऐकणारे लोक आशीर्वादित झाले आहेत आणि सेवा कार्य करायला, याजकपण करायला, पवित्र पिता पवित्र आत्म्याच्या द्वारे ते फलरूप सेवा करायला तुझा अभिषेक, तुझी कृपा त्यांच्यावर जीवन मोकळं झालं म्हणून तुला धन्यवाद. आज अनेकांना तू याजकपणासाठी तयार करण्यासाठी जे वचनाचं प्रकटीकरण त्यांना दिलं पिता परमेश्वर, याच्याद्वारे हा पिता तुझे येण्यासाठी परमेश्वर ते याजकाची सेवा करतील. त्यावेळेला ती सेवा फलदायी होऊ दे प्रभू तुझ्याकडून आम्ही हे करू शकतो पिता. बलानं नाही, पराक्रमानं नाही, तर प्रत्येक याजकाला पवित्र आत्म्याच्या द्वारे सहाय्य करून याजकाची सेवा करायला प्रभू सहाय्य कर. येशू ख्रिस्ताच्या नावात पिता आम्ही त्यांना आशीर्वादित करतो. या वचनाचा आशीर्वाद आम्ही त्यांना मोकळे करतोय. आम्ही देखील या वचनाच्या द्वारे आशीर्वादित झालो म्हणून पिता आम्ही तुला गौरव देतोय. तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या नावात पिता मागतो, ऐक आणि मान्य कर. आमेन.